आपण जरी दिवाळी, धनोत्रय ते भाऊबीजपर्यंत या 5 दिवसाची मानत असू, पण खऱ्या अर्थाने दिवाळी ही वसुबारसपासून सुरुवात होते आणि ह्या दिवशी गाई वासरांची आपल्याला पूजा करायची आहे. तर ह्या वर्षी वार सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024ला वसुबारस आहे आणि त्या दिवशी आपल्याला गाई वासरांची पूजा नक्की करायची. तर मग आपल्याकडे गाई वासराची मूर्ती असेल किंवा नसेल किंवा आसपास आपल्याकडे गाय आहे किंवा नाही आहे, आसपास गोठा आहे किंवा घरी गाय उपलब्ध आहे किंवा नाही आहे, तर तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण ह्या वसुबारसची पूजा कशी करायची तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि घरी आसपास आमच्या गाईचा गोठा पण नाही आहे, आसपास गाय पण उपलब्ध नाही आहे आमच्याकडे आणि गाईची मूर्ती पण घरी नाही आहे. मग कशी आपण पूजा करणार आहोत तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी वसुबारसच्या पूजेची उत्तर पूजा कशी करावी हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग पहिला पर्याय आहे पूजेचा. बरेच जण काय करतात, या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर गाईची पूजा करून घेतात. पण खऱ्या अर्थाने गाईची पूजा ही सायंकाळची म्हणजेच गोजर मुहूर्तावर सांगितली आहे आणि त्याच वेळेला लक्ष्मीपूजन पण आहे. म्हणून त्या वेळेला गोजर मुहूर्तावर सायंकाळी आपण गोमातेची पूजा करणं अनिवार्य आहे. त्या दिवशी काय करावं की सकाळी लवकर उठावं, अंगणामध्ये सडा रांगोळी करत असताना त्या सडा रांगोळीचं जे पाणी आहे, सडा टाकतात तुम्ही जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा कापूर टाकायला विसरू नका, की जेणेकरून लक्ष्मीचं स्वागत म्हणून आपल्याला ते पाण्यामध्ये हळद व कापूर टाकून सडा टाकायचा आहे. मग त्या दिवशी गाईच्या गोठ्यात गेल्याच्या नंतर सायंकाळी आपण पूजा करतोय तर प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर धूपबत्ती प्रज्वलित करावी आणि धूपबत्ती प्रज्वलित झाल्याच्या नंतर वासराच्या पायावर, गाईच्या पायावर आपण पाणी अर्पण करायचं आहे. आणि पाणी अर्पण केल्याच्या नंतर गाईला गंध, अक्षदा, हळदी, कुंकू हे सगळं आपण अर्पण करायचं आहे. गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता काही भागामध्ये गूळ देतात गाईला खायला, तर काही भागामध्ये उडदाच्या डाळीचे वडे पण देतात, तर काही भागामध्ये बाजरीची भाकरी आणि गावराच्या शेंगाचा नैवेद्यसुद्धा गाईला दाखवलं जातात. तर काही भागामध्ये वसुबारसचा उपवाससुद्धा धरला जातो. आणि वसुबारसचा उपवास याच्यासाठी असतो की आपल्या आईने उपवास करायचा आपल्या मुलांसाठी. तर तुमची जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण नैवेद्य दाखवावा, गाईची पूजा करावी. आता आपल्याकडे गाय उपलब्ध नाही आहे, गोठा नाही आहे, मग घरामध्ये मूर्ती आहे, तर मग काय करावं, सकाळी आपलं नित्यकर्म आटपल्याच्या नंतर नित्य देवपूजा करून घ्यावी. देवपूजा झाल्याच्या नंतर आपण काय करावं की देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, तिच्यावर लाल कपडा किंवा पिवळा कपडा टाकायचा आहे, तिच्यावर गाईची मूर्ती ठेवायची आहे आणि जशी आपण गाईची पूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आणि मनामध्ये भाव ठेवायची की आपण गाईची पूजा करणार आहोत. प्रथमतः दिवा प्रज्वलित करून घ्यावा, धूप प्रज्वलित करून घ्यावी, गाईच्या पायावरती पाण्यानं सिंचन करावं. एक फूल पाण्यामध्ये बुडून आपण सिंचन करू शकतो, म्हणून गाईच्या पायावरती सिंचन करून घ्यावं. सिंचन झाल्याच्या नंतर गाईला गंध, अक्षदा, हळदी, कुंकू पूर्ण भक्तिभावाने गाईची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करावा. आता तुम्ही म्हणत असाल की हा मंत्र कशासाठी, हा मंत्र तर गाईशी रिलेटेड नाही आहे, मग हा मंत्र का बरं दिलेला आहे. परब्रह्म भगवान विष्णुदेवाने जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार घेतला त्या अवतार कार्यामध्ये गोसेवा केलेली आहे. गो मातेचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे आणि हे महत्त्व आपण सर्व सामान्य लोकांनी समजून घेत असताना गोमाते बसून येणारं दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण हे आपल्याला कितपत आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला जर कधी आपण गाईच्या तुपाचा महिमा कधी विचारला तर नक्कीच तो काहीतरी आपल्याला 2-3 अनुभव सांगेल. दुधाचा विचारला तर 2-3 अनुभव सांगेल. अनन्यसाधारण महत्त्व गोमतीराचं विचारलं तर आपल्याला असाख्य रोग आपले तिच्यापासून दूर होतात. म्हणून पहिला दिवा आपल्याला गाईच्या सुरुवातीने आणि गाईच्या पूजनाने लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची. म्हणून पहिला दिवा त्या दिवशी आहे. त्याच दिवशी तुम्ही आपल्या घरासमोर आकाशकंदील किंवा लाइटिंग वगैरे
सुशोभित करणाऱ्या, घराला सुशोभित करणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही त्याच दिवसापासून लावू शकतात. म्हणजे की त्या दिवसापासून आपली खऱ्या अर्थाने दीपावली सुरुवात होते. तर ह्या दिवशी आपल्याला ती पूजा करायची आहे. आपण सकाळी आता गाईची पूजा करून घेतलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्या मनात चालू आहे. पण सकाळी गाईला गुळाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी तुमच्या भागामध्ये जशी परंपरा असेल त्या पद्धतीने, आता आमच्याकडे उडदाच्या डाळीचे वडे दाखवले जातात. तर तुमच्याकडे जर कधी उडदाच्या डाळीचे वडेंचा नैवेद्य दाखवत असाल तर नक्की तुम्ही गाईंना उडदाच्या डाळीचा नैवेद्य करा. आणि तुमच्याकडे जर कधी बाजऱ्याची भाकरी आणि गावराच्या शेंगा जर कधी करत असाल तर त्याही दिवशी तुम्ही सायंकाळच्या वेळेला गोपूजनाच्या वेळेस गाईला नैवेद्य तुम्ही अर्पण करा. आता ही झाली पूजा. ज्याच्याकडे आता गाईची मूर्ती नाही आहे आणि आसपास गायही उपलब्ध नाही आहे, मग अशांनी काय करावं? तर आपल्याकडे उपलब्ध असेल त्या पद्धतीनुसार आपल्याला काय करायचं आहे की गाईचं एखादं चित्र किंवा फोटो जो असेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचीसुद्धा तुम्ही गाईची ज्या पद्धतीनं आपण मूर्तीची पूजा केली त्या पद्धतीनं करायचं आहे. मग फोटो फ्रेमही उपलब्ध झालेली नाही आहे, आपण प्रिंटही काढू शकत नाही आहे. मग गाईची पूजा तर सेवा करायची आहे. महत्त्वाचा विषय आहे की वसुबारसची पूजा आपल्याला करायची आहे. पहिला दिवा गाईच्या साक्षीने लावायचा आहे. पण आपल्याकडे गाय नाही आहे, गाईची मूर्ती नाही आहे, गाईचा फोटो पण नाही आहे. मग पूजा करायची, पण ती कशी करणार? तर काय करावं? देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग घ्यावा. तिच्यावरती रांगोळीच्या साह्याने तुम्ही गोपद्म काढा किंवा मग आता आयते छापे भेटतात तर तेही तुम्ही छापे घेऊ शकतात गोपद्माचे. त्याच्याही साह्याने तुम्ही गोपद्म काढा आणि जशी आपण गाईची पूजा केलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही काय करायची आहे की त्या गोपद्माची सुद्धा पूजा करायची. गोपद्मावरती थोडं फुलाच्या साह्याने पाणी शिंपडणे, गंध लावणे, अक्षदा, हळदी, कुंकू, नैवेद्य ह्या पद्धतीने आपण पूजा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करा आणि गोमातेची सेवा करा, जास्तीत जास्त सेवा करा. भगवान श्रीकृष्णाचीही त्यासोबत सेवा करा, बाळकृष्णाची सेवा करा, कारण की त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये गोसेवा करून स्वतःला गोपाल म्हणून घेतलेलं आहे. आणि याच्यातच आपण गाईचं अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक ग्रंथामध्ये आपण जाणून घेऊ शकतो. तर ही आहे आपली वसुबारसची पूजा. साध्या आणि सरळ आपण याच्यामध्ये जमेल तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला करायची आहे. त्याच्यासोबतच उत्तर पूजा कशी करायची? दुसऱ्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी उठल्याच्या नंतर आपली देवपूजा कर्म झाल्याच्या नंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर काय करावं की प्रथमतः दिवा प्रज्वलित करून घ्यावा. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर धूप किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी. ती करून घेतल्याच्या नंतर आपल्याला तिथे गाईला किंवा गोपद्माला, गाईच्या तसबरीला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचे आहे. मग खडीसाखर असेल, गुळ असेल किंवा पेढे असेल, जे तुमच्याकडे अवेलेबल होईल ती तुम्ही पूजा करायची आहे. आणि पूजा करून झाल्याच्या नंतर तिला मनोभावे नमस्कार करून ती पूजा उचलून घ्यायची आहे. जर तुम्ही कधी प्रिंट काढून कधी आणली असेल तर त्या प्रिंटचं तुम्ही विसर्जन करा नदीमध्ये किंवा मग तुमच्या शेतामध्ये एखाद्या झाडाखाली थोडासा गड्ढा करून तिच्यामध्ये विसर्जित करा. रांगोळी जर कधी काढली असेल ती रांगोळी जमा करून पूजेचे फुलं वगैरे ते सगळं निर्माल्य घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा. शेताच्या एखाद्या झाडाच्या खोडाशी टाकून द्या किंवा मग तुमच्याकडे जवळ कधी वाहणारं पाणी असेल, नदी असेल तर त्या नदीमध्ये सुद्धा तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि त्या दिवशी आपण जी सेवा केलेली आहे ते सगळं जे आहे ते विसर्जितच करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मग करू नंतर, करू आज, कारण की संध्याकाळी पुन्हा आपल्याला धन्वंतरींची पूजा करायची, एवढं लक्षात ठेवा. धन्वंतरींची पूजेचाही लवकरात लवकर माहिती आपण अपलोड करणार आहोत. तर लवकरात लवकर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि भगवतीच्या चरणी एवढी प्रार्थना करेल की ही दिवाळी विद्यार्थ्याला विद्यालक्ष्मीची, व्यापाऱ्याला गजलक्ष्मीची आणि शेतकऱ्याला धनलक्ष्मीची लाभो. प्रत्येकाला दीपावली आनंदाची, सुख समृद्धीची जावो. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा भगवतीच्या चरणी ही सेवा अर्पण.